आता तुमच्या समोर आईचं काळीज मी सादर करणार आहे। माझे मायबाप हो, शांत चित्ताने बसा। माझा पिक्चर आता येणार आहे मोठ्या पडद्यावर। त्याचं नाव आहे, पिक्चरचं नाव आईचं काळीज। आता तेव्हा येईल, पण आज या ठिकाणी मी सादरीकरण करणार आहोत, म्हणून शांत बसा। इस दुनिया में माता से बढ़कर कोई नहीं, इस दुनिया में माता से बढ़कर कोई नहीं। अरे सैकड़ों मुसीबत आई मगर माँ कभी ही रोई नहीं। पढ़ते ममता के जाले में उसने जान तक भी दे डाली। जो बेटा माँ की कदर ना जाने वो बेटा बड़ा बेईमानी। प्रिया, अरे प्रिया, प्रिया, काय झालंय? लई दिवस झाले हो, नाही ना. तू भेटलीस नाही। फोनावर फोन टाकून राहिलो तुले। असं नाही. सकाळी टाकतो, संध्याकाळी टाकतो, दुपारी टाकतो, पण तुझे लक्ष कुठं आहे? आता फोन उचलत का नाही तू? अरे मी कामामध्ये बिझी होते. तू कामामध्ये बिझी होती? एवढं मोठं काम होतं तुला? मग नाही तर काय. तर तू माझा फोन उचलू शकली नाही? तसं नाही, मी कामामध्ये बिझी असताना नाही का कोणाचा फोन नाही उचलत. काही दुसऱ्यावर तर नाही झाला तुझा? म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का तुझा? नाही, विश्वास तर आहे व. हा तर मग विश्वास आहे म्हणूनच विचारून राहिलो। असं नाही. विश्वास पाहिलेच विचाराव पडते, खरं आहे. नाही का? नाही ना. म्हणून प्रिया, काय मी काय म्हणतो, काय म्हणतो? आपण जाऊन का कुठं पडून सगळे? पडून दुसरीकडे जायचं गरज कशाला पडले? का हो? का म्हणजे तू माय बाप मला द्यायला तयार नाही, हा? आणि तू माझ्यासोबत यायला तयार नाही, सांग मी काय करू? यायला तयार म्हणजे मी अगदी तुम्हासोबत लग्न करायला तयार आहे. मी अगदी तुम्हासोबत तुमच्यासोबत प्रेम केले ना, हा. मग प्रेम केली तर मग आता लग्न नाही करू शकत का? म्हणजे तयारी आहे का तुझी? बाबा माझी तयारी आहे, तेव्हा तर तुम्हाला प्रेम केले ना. खरंच प्रिया? हो खरंच. हृदयातून धोका तर नाही देशील? माझ्यावर अजूनही विश्वास नाही. हो, विश्वास तर आहे। अहो मी कुणावर असं म्हणजे विश्वासघात कधी केलेला आहे कोणाशी नाही, हे मलाही माहित आहे। म्हणून एवढा मी तुम्हाला प्रेम करते की तुमचा बिलकुलच म्हणजे नाही का ध्यानात म्हणजे दुसरीकडे जातच नाही तुमच्यासोबत. खरंच तू माझ्यावर एवढं प्रेम करते? एवढं म्हणजे एवढं प्रेम करते मी तुम्हाला. एवढं म्हणजे केवढं? आकाश एवढं. आकाशा एवढं प्रेम करते? खरंच प्रिया? खरंच. आणि तुम्ही जसे म्हणाले का अगदी मी तशी करणार. असं का? खरंच? पाय बरं? होय ना, खरंच सांगते. खरंच ना? होय ना. खरंच? हो. पाय बरं? पाय बरं म्हणून राहिले का? म्हणजे मला काय समजून राहिले तुम्ही? हा? मग मला सांगा, मी एवढं मोठं प्रेम करते तुम्हावर, हा. मी एवढं मोठं प्रेम करते तुम्हावर आणि तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता? तू यावर? हो. अहो, जेवढं सागरातलं पाणी आहे ना तेवढं मोठं प्रेम करतो। असं नाही का? मग काय? खरं? ऍक्सिड? हो, ऐका बरं. आणि मी काय म्हटलं, याच्या अगोदर जे काय झालं ते झाले ना, पण आता मी जसं म्हणणार तुम्हाला तसं करणार का तुम्ही? करून पाहिजे नाही, तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे, तुझ्या जीवासाठी मी काही करायला तयार आहे। असं नाही का? मग हात लावते तुम्ही समोर, मला बाई का उडी मारून पहा बरं तुम्ही. खरंच माझं उडी मारू? हो, माझ्यावर जर खरं प्रेम करत जात त्या तलावामध्ये उडी मारून लागला. तलावामध्ये उडी मारू? हो. खरंच? पाय बरं? हो. ठीक आहे, काही हरकत नाही, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असं मी हो, एवढं प्रेम करता? बिलकुल, तू म्हणशील तसंच करतो. ठीक आहे, मी कुठतो ना आता. खरं? हो, मला वाटतं
तुम्ही करणार नाही. बापा तुला विश्वास नाही का? नाही विश्वास तर आहे. तू बोलून तर बघ. असं नाही का? हो. जा बरं आत्ताची आता उडी मारून पहा. मारू हो. ठीक आहे. एवढं मध्ये तुम्ही उडी मारायला तयार झाली तिथंच मला समजलं की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता म्हणून. आता समजलं ना? होय. म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता? आणि माहिती आहे हा. का हे एवढं करण्याचं कारण म्हणजे हा हे एवढं करण्याचं कारण म्हणजे मी तुमची म्हणजे नाही हा, का हा. परीक्षा घेत होती की खरं माझ्यावर किती प्रेम करता म्हणून. खरंच तू माझी परीक्षा घेत होती. हो. पण त्या परीक्षामध्ये फेल झालो का पास झालो? पास झालं ना अगदी तुम्ही. पास झालो ना? हो. हा. मग ऐकता मग ए बोला प्रिया, बोला ना. अहो प्रियाशिवाय मी राहू शकत नाही काही दिवस. खरंच का? मग काय तर म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता सांगा बरं. जेव्हा तुला पाहिल अगदी शांती मला होईल. जेव्हा तुला पाहिल शांती मला होईल. ना तू दिसल्यावर तसाच तळफळत मी राहील. तुझीच वाट मी पाहिल. प्रिया, जेव्हा तुला पाहिल शांती मला होईल. जेव्हा तुला पाहिल शांती मला होईल. ना तू दिसल्यावर तसा तळपळत मी राहील. तुझीच वाट मी पाहिल. तुझीच वाट मी पाहिल. अगं ए प्रिया, काय एवढं तुझ्यावर प्रेम करतो खरं? का तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. माझी शिवाय नाही राहू शकत. मग काय तर खरं? मग मी काय म्हणते तुम्ही हा. जिथं जाल नाही का हा. तिथं मी यायला तयार आहे. खरंच खरं. ज्या रस्त्याने जाशील सजने तो तिथे. त्या रस्त्याने येईल सजने मी तिथे. ज्या रस्त्याने जाशील सजने तू तिथे. त्या रस्त्याने येईल सजने मी तिथे. तू ऊन माझी मी तुझी सावली बनून राहील. तुझीच वाट मी पाहिल. तुझीच वाट मी पाहिल. जोपर्यंत तुला मी फोन करत नाही असं. तोपर्यंत माझ्या पोटामध्ये अन्न जात नाही. खरंच का? तुझं माझं बोलणं जेव्हा होईल हा. तेव्हा माझं पोट भरते. असे मग काय प्रिय, खरा. मग तू जेवशील तर मी दोन घास जेवील ग. हो ना. तू जेवशील तर मी दोन घास जेवील ग.
जसा पिंजऱ्यामधला पोपट फडफडते खरेच का? ती अवस्था झालेली आहे माझी. खरं? मग तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, एक पल सुद्धा राहू शकत नाही, जगू सुद्धा शकत नाही. खरंच मग माझा ऐकता का? तुझ्यासाठी माझा जीव कसा धडपडते. तुझ्यासाठी माझा जीव धडपडते. जणू पिंजऱ्यातला पोपट फडफडते. तुझं दर्शन झाल्यावर माझं काही तुझीच वाटली पाये, तुझीच वाटली पाये. अहो एवढं तुम्ही प्रेम केलं. मग काय ऐका माझं. काय ऐकू आता? ऐका माझं किती प्रेम ऐकता. हा ऐका ना. तुझं ऐकून घेतो. ठीक आहे ना, सांग काय आहे. आवाज. हा. सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, दिल बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा, आज भी है और कल भी रहेगा. सौ साल पहले तुमसे मुझे प्यार था, सौ साल पहले तुमसे मुझे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा, आज भी है और कल भी रहेगा. समजला का? ठीक आहे ना. तुझंही प्रेम माझ्यावरती जेवढं माझं आहे तेवढं तुझंही माझ्यावरती प्रेम आहे. खरेच का? हा मी काय म्हणते, काय? माझ्यापेक्षा तुमच्या आईवर एवढं प्रेम आहे का? मग सर्वात जास्त प्रेम म्हणजे तुमच्या आईवरच करता नाही का तुम्ही? म्हणजे माझ्यापेक्षा पण. प्रिया, काय? अगं ए प्रिया, ज्या आईनं मला जन्माला घातलं, मी. एवढं मोठं जग दाखवलं, हो ना. त्या आईवर काय माझं प्रेम कमी राहणार आहे का? नाही नाही, तसं नाही म्हटलं मी. हा. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य की मी तुमच्यावर एवढं जीवाभाव प्रेम करते, हा, हा, हा. पण माझ्यापेक्षा तुमची आई तुम्हाला प्रेम करते ना, तुमचं प्रेम तुमच्या आईवर आहे का बापा, असं माझं म्हणणं आहे. अरे आईवर कसं प्रेम नाही येणार? तुझ्यापेक्षा मी आपल्या आईवर प्रेम करतो. खरंच का? हो. मग मी जशी म्हणेन तशी करायला तयार आहात तुम्ही? बाप्पा. तर तुम्ही घरी जा हा. आणि आपल्या आईला फक्त थोडंसं एक काम सांगा. मी आपल्या आईला एक काम सांगू? हो ना, जे तुमची आई तुमचं जर काम ऐकले ना, हा. तर खरेच म्हणे की तुम्ही तुमच्या आईवर खूप जास्त प्रेम करता माझ्यापेक्षा. माझी आई हो. माझं ऐकणार नाही असं होऊ शकत नाही. खरेच का? कारण एवढं प्रेम करतो मी माझ्या आईवर. खरंच? मला लहानाचं मोठं केलं, उन्हामधून सावलीत नेलं, जे म्हणलं ते मला घेऊन दिलं. माझी आई काही कमी करणार आहे का मला? नाही करणार ना, ते तर मलाही माहित आहे. कारण की मी काय म्हणते, हा, काय म्हणते? फक्त तुमच्या आईचं मला फक्त काळी काढून द्या, एवढंच फक्त. प्रिया, हो. अहो, हे काय बोलते तू? काय बोलते म्हणजे? हे काय बोलते तू? आता बघा, तुम्हीच काय म्हटली की माझं तुमचं प्रेम आहे. हो. आणि माझं प्रेम तुमच्यावर बरोबर आहे, आहे. लग्नाला तयार पण आहे मी, हो. आहे ना. हो. पण मी काय म्हटले की फक्त तुमच्या आईचं मला काळीज आणून द्या. माझ्या आईचं काडीच पाहिजे तुले? हो. कायले? काळी म्हणजे? कायले पाहिजे तुले काडी? अहो मला काम आहे. तुले काडीचं काम आहे? हो. हे माया मायचं? हो ना.
माहित आहे का तुमच्या आईचे काळीज आहे ना ते अगदी गुलाबाचे नाही का फुलासारखं मी जपून ठेवणार आहे. गुलाबाच्या फुलासारखं माझ्या आईचं काळी जपून ठेवशील. हो कारण की मी माहित आहे हा. का तुमचं तिच्यावर जास्त प्रेम आहे हो ना. आणि माझं पण प्रेम जास्त वाढणार त्याच्यामध्ये. असं होय का? मग नाही तर काय माझी आई नाही म्हणणार नाही. खरेच का हो मग तुम्ही नक्की जा घरी बिलकुल जातो आणि घरी घराकडे. गेल्यानंतर नाही का हा. अगदी काळी घेऊनच वापस यायचं. ठीक आहे ठीक आहे, जाता मग जसं म्हणतेस हा. तसं मी करायला तयार आहे. आईला बोलून पाहतो आई माझी आई काय म्हणते काय नाही. असं नाही का मी वाट पाहते हा. आई अगं ए आई आई ग माझे जन्म देणारे आई आई ग आई आई अगं ए आई मारुती माय माझा मुलगा आला ग बाळा रे बाळा म्हटलं माझ्या सोडल्या रे सोडून आला काय झालं बेटा बोल बेटा काही काय झालं आई? काय झालं मा का कसला चेहरा कोणाला रे आई काय मला भीती सुद्धा वाटून राहिली तुझ्यासोबत कसं बोलावं. भीती हो आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू हो. तुझी आई जिवंत असताना तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू हे बघ मारुती का झालं का बाळा काही झडक केस का कोणासोबत नाही आई काही झगडा केला कॉलेजमध्ये काही झालं का काही सरांनी वगैरे शिवाय दिला का नाही आई. कामाचा लांचा चिरा केला आई हा? अगं एका मुलीवरती माझं प्रेम आहे ग. मुलीवरती प्रेम आहे हो म्हणजे आणि म्हणायचं काय तुला त्या मुलीशी लग्न करायचंय का की काय करायचंय अगं तिच्याशिवाय मी राहू शकत नाही, ते माझ्याशिवाय राहू शकत नाही. अच्छा म्हणजे तू त्या मुलीशिवाय राहू शकत नाही बिलकुल राहू शकत आणि तुला काय वाटलं रे तुझी आई तुला शब्दाच्या बाहेर जाणार बाळा लहानाचा मोठा केली तुला मी बाळा रे महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये वाढवली माझ्या सोनुल्या रे हा? हे बघ एवढं सगळं कोणासाठी आहे रे तुझे बाबा मरण पावले हा. तेव्हापासून तुला तिला लहानाची मोठी केली कोणत्या गोष्टीची कमी होऊ नाही दिली एवढं सगळं ऐश्वर्य मी कमवली बरोबर. हा? आणि मला सांग तुझी जर मी एवढीशी गोष्ट ऐकली नाही तर मला सांग काय अर्थ राहील माझ्या प्रेमाचा मी तुझी आई आहे बाळा आणि तुझ्यासाठी तू जे म्हणशील ते करायला तयार आहे खरंच आहे. हो मा माझ्या सोनुल्या तू एकटाच कसं आहेस तू एकटाच तर आहेस रे तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग ना खरंच आहे. खरंच आई. तुझे सूरज कहूया चंदा तुझे दीपक कहूया तारा मेरा नाम करेगा रोशन जगली मेरा नाम दुलारा मेरा नाम करेगा रोशन जगली मेरा नाम सूरज कहूया चंदा तुझी दीपक कहूया तारा मेरा नाम करेगा रोशन जगली मेरा दुलारा मेरा नाम करेगा रोशन जगली मेरा बेटा तुझी आई जिवंत आहे तू तुला बिलकुल काही काळजी करायची नाही तू फक्त एक शब्द बोल तुला काय पाहिजे ते सांग तुझ्यासाठी जर नाही करणार ना तेव्हा मला म्हणशील खरंच आई. खरंच बोलते रे खरंच मी म्हटलं ते
देशील? तू म्हणशील तेच होणार. मला भीती वाटून राहिली, कसं बोलू, काय करू? भीती वाटून राहिली? हो, माझी हिंमत होत नाही. अशी कोणती जगातली वस्तू आहे रे जी मी तुला देऊ शकत नाही? अगं आई, काय मग? ज्या मुलीवरती माझं प्रेम आहे, पण त्या मुलीने एक अट ठेवली आहे. अट ठेवली? हो अट, आणि ती कोणती आहे बाळा? आई, काय मग? तिने तुझं काळीच मागितलं आहे. मला काळीच पाहिजे आहे तुझं. माझं काळी? तुझं काळीच पाहिजे आहे. माझं काळी आणि त्या मुलीला पाहिजे? हो. अशी कोणती मुलगी आहे रे की जी माझं काळीच मागून राहिली तुला? ए आई, पाय तू पहिलेच बोलली तुला वाटतं ते मी देईन, आणि आता तू नाही म्हणू नको, कारण त्या मुलीशिवाय मी राहू शकत नाही. माझं काळी? हो माझं काळी आणि त्या मुलीने मागितलं? हो. मला एक गोष्ट सांग, मी तुझ्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे, पण मला सांग एक अगोदर, ती मुलगी खरंच तुझ्यावर प्रेम करते का रे? हो नाही, माझ्यावरती प्रेम करते का? जेवढी तुझी आई तुझ्यावर प्रेम करते तेवढीच ती मुलगी तुझ्यावर प्रेम करते? बिलकुल तेवढीच प्रेम करते का? खरंच का रे? हो. लहानपणापासून तुला लहानाची मोठी केली बाळा, एक एक घास रे, एक एक घास तुला मी भरवली माझ्या बाळाने. खरंच जेव्हा तुझी प्रियसी माझं काळीच मागून राहिली, याच्यानंतर मी द्यायला तयार आहे माझं काळी. पण हे बघ, तुझी आई तुला दिसणार नाही रे बाळा. तू एकदा चांगला विचार कर आणि माझ्याशी बोल, तुला माझं काळीच पाहिजे? आई, अगं मी ना पक्का विचार केला, मला तुझं काळीच हवं आहे, आणि ते काळीच तिच्याकडे मला नेऊन द्यायचं आहे. पाय आता नाही नको म्हणून आई. बरं ठीक आहे, तुझी एवढीच इच्छा आहे का? तुझी एवढीच इच्छा आहे तर मी तुझी इच्छा मारणार नाही. तरी तुझी आई तुझ्यासाठी जे वाटते ते करायला तयार आहे. तुला माझं काळीच पाहिजे? फक्त शरीर मी तुला दिलं, तुला जे पाहिजे ते घेऊन घे माझ्या शरीरातून, घे माझं काळीच काढून घे आणि ते आपल्या प्रियसीला. पण माझ्या सोनूल्या, तिच्यासोबत चांगला राहायचं, मा चांगलं प्रेमानं राहायचो, तुझी काळजी केली पाहिजे बरोबर. मी नसल्यावर तू एकटा नाही पडलंच पाहिजे. मागे माझं काळीच काढते तू. द्या माझ्याकडे. काय केली तुम्ही? तुम्ही काय केली म्हटलं? अगं मी माझ्या मायला मारला, तिचं काढी काढून आणला. तुम्ही काय
ममता तरी कळली का तुम्हाला? मी एक मुलगी आहे आणि मी तुमच्यावरती प्रेम करते म्हणाली आणि फक्त एक शब्द मी तुम्हाला म्हणली की तुमच्या आईचे कार्ड फक्त माझ्यापर्यंत मला हवं आहे आणि ते कार्ड घेऊन या म्हणले. फक्त एका शब्दावर तुम्ही आणले आपल्या इथे कार्ड. काय तुझ्या विश्वासावर मी माझ्या आईची पर्वा नाही केली. आईची पर्वा नाही केली? अगं मी माझ्या बाईला मारलं आणि तिचं काडी घालून तुझ्या पाशी दिलं आणि तू आता अशी बोलून राहिली. मला सांगा, मी तुमच्यावरती प्रेम करते आणि मी चांगले शब्द तुम्ही पार केले. तसंच माझ्यासाठी सुद्धा माझ्यापेक्षा खूपसूरत जर तुम्हाला मुलगी जर मिळाली, तिने जर म्हणली की तुम्ही आपल्या पत्नीचं जर तुमच्या पत्नीचं जर दिल काढून आणून घे माझ्यासाठी, तर मग तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर मुलीला तुम्ही तसंच करजाल ना, जसे तुम्ही आपल्या याचे केलं तसे कराल की नाही? प्रिया, आज तुझी जबान फिसल्यासारखी दिसून राहिली. सारखी नाही. फक्त मी माझ्या प्रेमासाठी, मी तुझ्या प्रेमासाठी माझ्या माईची पर्वा नाही केली. मग मला सांगा, तुमची आई तुम्हाला एवढी प्रेम करायची आणि तुम्ही आपल्या आईवर एवढं प्रेम करायचं, तुम्ही स्वतःच्या आईचं मुलं नाही होऊ शकले तर माझे पती का होणार तुम्ही? मला एक सांगा. ईश्वरा सूर्यनारायणा, इच्छावर विश्वास केला की माझ्या माईला मारलं आणि तिचं गाडी काढून सरांनी कशी दिलं आणि आज हे बदलून राहिली, बेमान होऊन राहिली. बैमानीची गोष्टच नाही. तुम्ही काही करा, मी अजिबात तुमच्याशी लग्न करणार नाही. आत्ताच्या आता मी तुम्हाला सोडून चाललेली, समजले का? तुम्ही काही करा, पण मी तुमच्याशी लग्न करायला बिलकुल मानत नाही. असं एक पाप मी केलं, तुला हवं ते मी दिलं. असं एक पाप मी केलं, तुला हवं ते मी दिलं आणि तुझ्यासाठी आणलं काडीत काढून. तुझ्यासाठी आणलं काडीत काढून साजने सोडून तू जाऊ नको. साजने सोडून तू जाऊ नको. पाप मी केलं, तुला हवं ते मी दिलं. तुझ्यासाठी अन्नाच्या काडी काढून, तुझ्यासाठी अन्नाच्या काडी काढून साजने सोडून तू जाऊ नको. साजने सोडून तू जाऊ. रडत होती माझी आई हमरडा फोडून, मी तिच्यासाठी टाकला आपला जीव वाढून. रडत होती माझी आई
हमरडा फोडून मी तुझ्यासाठी टाकला आपला जीव वाढून तुला कळलं नाही तर तू विसरली प्रीत तुला कळलं नाही प्रीत तू विसरली प्रीत काय होईल सगळे मला आता काढून काय होईल सगळे मला आता काढून साधने सोडून तू जाऊ नको साधने सोडून तू जाऊ तुम्ही हॅलो मला सांगा तुम्ही स्वतःच्या आईचा जीव घेतली आणि तुम्ही खुनी झाली आणि मी या खुनीसोबत मी लग्न करीन असं कधी शक्य होणार का तुम्ही स्वतः होते का तुम्ही तर हे प्रिया काय त्यावर विश्वास ठेवला हा. तुला माझा विश्वासघात केला विश्वास घातलं मग बापरे फक्त मी तुमचा ध्येय काय होतो समजले का की खरा तुम्ही माझ्या इतकं प्रेम करता की खरी तुम्ही आपल्या आईचं काढीत माझ्यापर्यंत पोहोचवू शकता की नाही कधी परवा नाही केली मी स्वतःच्या आईची कधी परवा नाही केली मी स्वतःच्या आईची हे प्रिया मी स्वतःच्या आपल्या आईची पर्वा नाही केली तुझ्या प्रेमासाठी तुझ्या खातीर मग काय कधी परवा नाही केली मी स्वतःच्या आईची कधी घेतली नाही किंवा त्या मुक्या गाईची तुला कळलं नाही ही तर तू विसरली सप्रीत तुझ्यासाठी अन्नाच्या काडीत काढून तुझ्यासाठी आणली आपल्या आईची काढी हे प्रिया काय तुझ्यासाठी अन्नाच्या काडीत काढून साजने सोडून तू जाऊ नको साजने सोडून तू जाऊ नको असं एक पाप मी केलं तुला हवं ते मी दिलं अव तुझ्यासाठी अन्नाच्या काडीत काढून साजने सोडून तू जाऊ नको तुझ्यावर विश्वास केला आणि तू माझा विश्वासघात केला हो माझं म्हणणेही माझ्यावरती विश्वास केला पण माझ्यासारखी अजून सुंदर मुलगी तुमच्या जर नजरेमध्ये खेळत असेल ना तर तुम्ही जर तिच्यावर तेवढंच प्रेम करत असाल ना तर जर ती जर म्हणाली की तू आपल्या पत्नीचं काळीज माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही तसंच करताल ना जसे तुम्ही आपल्या आईचं केलं तसं माझे पण करणार अरे बाबा कोणावरती प्रेम करणं बेकार आहे आहे की नाही आणि कोणाच्या म्हणण्यावर काहीच करणं बेकार आहे म्हणून विश्वासात केली तू माझा विश्वासघात असा कसा आज माझा सोडते तुझात असा कसा माझा आज सोडते तुझात आणलं तिचा काढीत तिची छाती फाडून अगं आणलं तिचा काढीत तिची
साहब है क्या? हो आहे. हरे का साहब है क्या? हो हो. आ जाओ इधर में. हाँ बोला. अरे वहीं से बोलेंगे क्या? हाँ बोला. क्या होगा? अरे हाँ हमारे गांव में समाप्त झालेलं आहे. वो जो मारते हैं ना, राजन साहेब अपने खातिर अपने माँ को मार डाला. हो गया. जाओ उसको साले को पकड़ के लाओ. हाँ हाँ ठीक है. अरे जाओ साले को पकड़ के उसको बुलाओ. उसकी जो है ना प्रेमिका उसको बुलाओ. उसकी मैच लेके जाएंगे. लोगों को बुलाओ, बाजे वाले को बुलाओ, हार जाता हूँ मैं और लेके जाऊंगा.